परळीत साई लॉज वेश्या व्यवसायावर पोलीस पल्लवी जाधव यांचा छापा, 2 पीडित महिलांची सुटका। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष बीड येथील पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव आणि परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद मेंढके यांना 29 जानेवारी 2026 रोजी दुपारी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की टोकवाडी येथील साई लॉज येथे बाहेर जिल्ह्यातून महिलांना बोलावून वेश्या व्यवसाय चालवला जातोय। ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक मजहर अली सय्यद यांच्या नेतृत्वाखाली एएसटीयू पथक, परळी ग्रामीण पोलीस आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या संयुक्त पथकाने सापळा रचून छापा टाकला। डमी ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली असता तेथील एजंटने वेश्यागमनासाठी 1500 रुपयांची मागणी केली। ठरल्याप्रमाणे रक्कम स्वीकारताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत छापा घातला। या कारवाईत एजंट नाशर नशीर शेख याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून डमी ग्राहकांनी दिलेल्या 500 रुपयांच्या 3 नोटा पंचांसमक्ष जप्त करण्यात आल्या। घटनास्थळी 2 पीडित महिला आढळून आल्या असून त्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली। चौकशीत एका पीडित महिलेला भिवंडी येथून तर दुसऱ्या महिलेला पुणे येथून बोलवण्यात आल्याचं निष्पन्न झालंय। प्रत्येक ग्राहकाकडून 1500 रुपये घेऊन त्यातील केवळ 500 रुपये महिलांना दिले जात असल्याचंही समोर आलंय। तसेच लॉजमधील खोलीची झडती घेतली असता 6 न वापरलेले निरोध जप्त करण्यात आले। या प्रकरणात एजंट नाशर नशीर शेख, मॅनेजर सोमनाथ ज्ञानोबा मुंडे आणि दत्ता अंतराम मुंडे यांनी महिलांना फसवून बोलावून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करून घेतल्याचा आरोप आहे। त्यांच्याविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा 1956 मधील कलम 3, 4, 5 व 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। बीड येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।